सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू विविध क्षेत्रामधील ज्या नामांकित लोकांनी आपल्या वाशी शहरात जिल्ह्यामध्ये काम केलं सर्व हजर असलेले सर्व लोक आणि MSW या चॅनलची सर्व टीम आम्हाला बघून आमचा इथे सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. प्रिंट मीडिया हा देशाचा मीडिया किंवा प्रिंट मीडिया याचा चौथा स्तंभ म्हटलं जातं. कारण सत्ताधारी आणि विरोधक यांच्या व्यतिरिक्त कोणतरी सर्वांना जागा दाखवणारं माध्यम म्हटलं तर मीडिया म्हटलं जातं. प्रशासन असो प्रशासनाच्या चुका न्यूजच्या चुकावर बोट ठेवणं तर प्रशासनात चांगल्या गोष्टी घडत असतात त्यांना पब्लिसिटी देणं याच्या व्यतिरिक्त जनतेच्या ज्या काही अशा काही दुर्लक्षित घटक राहतात काही दुर्लक्षित बाबी राहतात त्याच्यामध्ये प्रशासन पोहोचू शकत नाही शासन पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आपण मीडिया मार्फत पोहोचत असतात त्यांचा आवाज प्रशासन शासन यांच्यापर्यंत पोहोचून की देशाची चौथा स्तंभ काम म्हणून त्याचं उत्तर आपण देत असतात. एक वर्ष झालं आपल्याला आपण आता सांगितले की आपल्या चॅनलची वास्तविकता आजकाल प्रिंट मीडिया किंवा मीडियामध्ये एवढी स्पर्धा झाली अजून मला अडचण आहे त्याच्यामध्ये सेक्टर खाजगी सेक्टर खाजगी लोक आले बिझनेस झाला बऱ्याच जण शेअर मार्केट चालू आहे त्याच्यामध्ये याच्यामुळं जो ग्रामीण भागाचा पत्रकार आहे जी रिअल बातमी ग्रामीण भागातले बांधावं ग्रामीण भागाच्या एखाद्या गोष्टीवर जाऊन जी बातमी होणं अपेक्षित होती त्या उच्च दर्जाच्या मीडियामध्ये तुम्ही अडचण येत आहे आणि अशा मागासलेल्या दबलेल्या बांधवांचं समाजाचं जे आपण समोर आणतात म्हणजे त्यांच्या अडचणी समोर आणतात याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. आम्ही नक्कीच एक वर्ष झालं 4 वर्ष झाल्या बीडमध्ये प्रशासनात काम करतो नक्कीच जरी प्रिंट मीडिया राज्यस्तरावर देशस्तरावर काम करत असतील तर ग्रामीण भागातील माहितीचा इनपुट घेऊन त्याच्याविषयी माहिती काय करतो ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी प्रिंट मीडिया किंवा जे आपल्या वेगवेगळ्या मोठ्या मीडिया आहेत बाकीचं ते परंतु पहिलं श्रेय जातं की स्थानिक पत्रकारांना वापरता येणार. तर मी तुमच्या या कार्यक्रमासाठी आणि तुमच्या चॅनलसाठी खूप सारे आमच्या पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य शुभेच्छा देतो. आपण अशीच भरभराट करावी असंच आपल्या चॅनलचा की मोठं त्याला सोडून द्यावं आणि जे समाजातील दुर्लक्षित घटक आहे तो वंचित घटक आहे त्या वंचित घटकांच्या वेदना भावना समाज प्रशासन शासन यांच्याबरोबर अशाच पोहोचणार अशा आपल्या शुभेच्छा देतो. आणि आज या उंचीवर येऊन भेटलेलं आहे आपण करत असलेलं काम
अतिशय चांगला आहे। यापुढे आपण समाजातील वंचित घटकामधील सर्व जे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांना वाचा करून न्याय देण्याचं काम करावं अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आपण करत असलेलं काम अतिशय चांगलं असून या कामासाठी मी पुढच्या कार्यासाठी आपण मनपूर्वक शुभेच्छा देतो। मला बोलण्याची संधी दिली, सन्मानित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो। तुमचे अनेक वर्धापन साजरे होते। तुम्ही समाजाचं प्रतिबिंब दाखवण्याचं काम करता। त्याच्यामध्ये मी शोधपत्रकांचा विश्वास ठेवतो। सर्व पत्रकार लोकांनी शोधपत्रकांच्या ज्या कुठल्या बाबीकडे इतरांनी फटक्यात बोलावं आणि तुम्ही थोडंसं बोलावं। थोडंसं बोलणं आहे परंतु महत्वाचं बोलणं आदरणीय मंच आणि आपण पत्रकार बंधू भगिनी तर वैद्य मॅडम आहे तरी देखील मी भगिनीच म्हणते, कारण पत्नीपेक्षा भगिनीचा मान हा मोठा असतो। कारण एक स्त्री अनेक अर्थानं अनेक नात्यानं पुढे येत असते। सर्वप्रथम बीके लाईव्ह न्यूज या चॅनलला आज वर्ष होत आहे आणि त्या निमित्तानं वर्धापन निमित्ताच्या या मुहूर्तावर मी आपणास लाख लाख शुभेच्छा देतो। काळेसाहेब, शिंदे साहेब, त्याच्यानंतर केळे सर हे जे काही अंतर्मनातून काम करत आहे, मला या लोकांचं